विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी योग भारती या पाठ्यपुस्तकातील 5व्या क्रमांकाचा पाठ पाहणार आहोत। या पाठाचं नाव आहे, शीर्षक आहे परिमळ आणि या पाठाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे। या परिमळ या पाठामध्ये लेखकानं मराठी साहित्यातील थोर प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाई चौधरींचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे। या पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी लेखक प्र.के. अत्रे यांचा परिचय आपण बघूया। प्र.के. अत्रे किंवा प्रल्हाद केशव अत्रे या नावानं मराठी साहित्यामध्ये थोर असे साहित्यिक, लेखक, कवी होऊन गेले। त्यांचा कालखंड आहे 1898 ते 1969। प्रल्हाद केशव अत्रे किंवा प्र.के. अत्रे हे मराठी साहित्यातील नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ते, शिक्षण तज्ञ म्हणून ते परिचित होते। म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे प्र.के. अत्रेंचं होतं। नामवंत लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते। झेंडूची फुले सारखा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला, म्हणजे कवी आहेत, अनेक नाटकं लिहिली, विनोदी लेखन त्यांनी केलं, अनेक चित्रपटाच्या कथा त्यांनी लिहिल्या, उत्तम वक्तृत्व त्यांना लाभलेलं होतं आणि शिक्षण तज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती। त्यांच्या असामान्य कर्तृत्वानं वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले की वाङ्मय कशा प्रकारचं असलं पाहिजे, साहित्य कसं असलं पाहिजे, किंवा राजकारण, शिक्षण क्षेत्र यामध्ये त्यांनी काही पायंडे घातले। केशव कुमार या टोपण नावानं त्यांनी काव्यलेखन केलेले। तर काव्यलेखन करताना त्यांनी केशव कुमार असं टोपण नाव धारण केलेले। झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे। त्याच्यामध्ये त्यांनी विडंबन केलेलं आहे, काव्याचं विडंबन केलेलं आहे। विडंबन या शब्दाचा अर्थ चिडवणे असा आहे, पण काव्यामधून विडंबन करताना दुसऱ्याच्या मनाला त्या ठिकाणी झोमणार नाही अशा प्रकारचं श्रेष्ठ दर्जाचं काव्य त्यांनी लिहिलेलं आहे। त्यांच्या काही साहित्य कृतींची नाव या ठिकाणी दिलेलीत बघा। साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली नाटकं मराठी साहित्यामध्ये लोकप्रिय आहेत। अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। कऱ्हेचे पाणी हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलेले आहे, म्हणजे स्वतःच्या जीवनातील घटना प्र.के. अत्रेंनी आपल्या या आत्मचरित्रामध्ये चित्रित केलेल्या आहेत। साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी एक चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाला पहिलं सुवर्ण कमळ प्राप्त झालं। त्या चित्रपटाचा गौरव करण्यात आला। 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद प्र.के. अत्रेंना लाभलेलं होतं। अशा या थोर लेखकानं एका थोर कवयित्रीची, तिच्या काव्यप्रतिभेची या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे। त्या थोर कवयित्री म्हणजे मराठी साहित्यातील एक मुकुटमणी बहिणाबाई चौधरी आहेत।
बहिणाबाई चौधरींचा परिचय आपण थोडक्यात बघूया की बहिणाबाई चौधरी यांचं पूर्ण नाव आहे बहिणाबाई नाथूजी चौधरी। त्यांचा जन्म खानदेशातील आसोदा या ठिकाणी झाला। हे आसोदा हे खेडेगाव आहे, ग्रामीण भागामध्ये कवयित्रीचा जन्म झाला। जळगाव जिल्ह्याच्या जवळ असलेलं हे छोटंसं खेडे आहे। 24 ऑगस्ट 1880 ला कवयित्री बहिणाबाई चौधरीचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 3 डिसेंबर 1951 ला। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या कवयित्रीला सोपानदेव चौधरी हे एक सुपुत्र होते त्यांचे। त्यांच्या आईचं नाव होतं भीमाई आणि घमा, घना आणि गना हे 3 भाऊ होते त्यांना आणि 3 बहिणी होत्या, अहिल्या, सीता आणि तुळसा। बहिणाबाई चौधरींचा वयाच्या 13व्या वर्षी विवाह झाला। खंडेराव चौधरी यांचे सुपुत्र नथुजी चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती। ओंकार आणि सोपानदेव चौधरी हे त्यांची मुलं आहेत आणि काशी नावाची एक कन्या त्यांना होती। बहिणाबाई चौधरी या रूढ अर्थानं निरक्षर कवयित्री, म्हणजे लौकिक शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं नाही। त्या ज्या कविता गुणगुणत असत, गात असत, त्या कविता त्यांचे सुपुत्र बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्याला काही लिहून काढल्या, त्यांच्या शेजाऱ्यांनी त्या लिहून काढल्या आणि बऱ्याचशा कविता हे काव्य त्यांच्याबरोबरच लोप पावलं। लेवा मातृभाषेमधून, खानदेशी वऱ्हाडी बोलीभाषेमधून त्यांनी काव्यरचना केली। त्यांच्या काव्यरचनेमध्ये आपल्याला त्यांची विलक्षण प्रतिभा पाहायला मिळते आणि हा जो पाठ आहे, हा पाठ म्हणजे त्यांचा जो कविता संग्रह आहे बहिणाबाई चौधरींचा, त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी संग्रहित केला आणि त्या कविता संग्रहाला दिलेली ही प्रस्तावना 1952च्या सुमारास या कविता संग्रहाचं त्या ठिकाणी विमोचन करण्यात आलं। मूळ कविता संग्रहाचं नाव आहे बहिणाबाईची गाणी आणि हा पाठ म्हणजे त्यांच्या या काव्यसंग्रहाला दिलेली ही प्रस्तावना आहे। परिमळ या शब्दाचा अर्थ आहे सुगंध। ज्याप्रमाणे एखाद्या फुलाचा सुगंध पसरतो, दरवळतो, तसं मराठी साहित्यामध्ये बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा, प्रतिभेचा त्या ठिकाणी सुगंध पसरलेला आहे, हे लेखकानं या ठिकाणी नमूद केलेलं आहे। या पाठामध्ये लेखकानं बहिणाबाई चौधरींच्या असामान्य काव्य प्रतिभेची ओळख करून दिलेली आहे। प्रतिभा म्हणजे नवनिर्माण करण्याची शक्ती, ही कवीजवळ, लेखकाजवळ असते। ही जन्मजात प्राप्त झालेली प्रतिभा शक्ती आहे। नवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा असं प्रतिभेबद्दल म्हटलं जातं। कवी हा जन्मावा लागतो, त्याला लिहिता वाचता आलंच पाहिजे असं काही नाही, पण त्या अर्थानं बहिणाबाई चौधरींचं हे काव्य हे श्रेष्ठ दर्जाचं आपल्याला वाटतं। त्यांना जर लिहिता
लिहिता आला असता तर अनेक कविता आज आपल्याला त्यांच्या मराठी साहित्यामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. पण जेवढ्या त्यांच्या कविता आहेत त्या अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. यापूर्वी आपण काही त्यांच्या कविता अभ्यासलेल्या आहेत. त्यांची मन नावाची एक कविता आहे बघा. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फेरी येतं पिकावर. मानवी मनाचं अतिशय चपकलपणे वर्णन बहिणाबाई चौधरींनी केलेलं आहे. किंवा त्यांची संसार नावाची कविता अतिशय प्रसिद्ध बघा. संसाराचं थोडक्या भाषेमध्ये काव्यमय शैलीमध्ये कवयित्री वर्णन करून सांगते की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटक तेव्हा मिळते भाकर. म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखांचं वर्णन कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या काव्यामधून करताना दिसून येतं. त्याचबरोबर त्यांची एक खोपा नावाची एक कविता अतिशय प्रसिद्ध आहे बघा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. बघा या कवितेमधून अशी जी काव्य प्रतिभा त्यांना प्राप्त झालेली होती ही अल्पाक्षर रमणीयत्व हे त्यांच्या काव्य प्रतिभेचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या बहिणाबाई चौधरींचा त्यांच्या काव्य प्रतिभेचा आढावा प्रख्यातऱ्यांनी या पाठामध्ये घेतलेला आहे. ओघवत्या आणि भावपूर्ण शब्दामध्ये त्या ठिकाणी ओळख लेखकानं करून दिलेली. बहिणाबाई चौधरींचं जीवन ग्रामीण भागामध्ये गेलं, शेतकरी कुटुंबामध्ये गेलं. साहजिकच कृषी जीवनाशी निगडीत अशा संस्कृतीचं चित्रण त्यांनी आपल्या काव्यामधून केलेलं आहे. त्या संस्कृतीचा बहिणाबाई चौधरींच्या मनावर खोल असा प्रभाव पडलेला होता. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचं आणि कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. शेतकरी जीवन कवयित्री अनुभवते म्हणून त्याचा आपल्याला प्रत्यय आपल्या त्यांच्या काव्यामधून येतोय. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकट झालेली. बघा माणसा माणसा कधी होशील माणूस अशी त्यांची एक सुंदर रचना आहे बघा. माणसाला दिलेली हाक आहे की माणसं माणुसकी आता विसरूच चाललेली आहेत. किंवा कवयित्री निसर्गाशी एकरूप झालेली आहे की अनेक निसर्ग कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. म्हणून त्याचबरोबर कवयित्रीचा परमेश्वरावर गाढ विश्वास आहे, श्रद्धा आहे. म्हणून जसं जमिनीमधून कोंब प्रगट होतात त्याप्रमाणे दोन कोंब येतात, त्याला दोन पानं येतात, जणू काही ते जीवन जगण्यासाठी उत्सुक असतात. ती जी किमया आहे, निसर्गाची किमया कवयित्री आपल्या काव्यामधून व्यक्त करताना दिसून येते. त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला खानदेशी बोलीचा गोडवा हा विशेषत्वानं जाणवतोय. आपण त्यांचा प्रख्यात्रे यांनी केलेला परिचय या पाठामध्ये बघूया. खानदेश हा जो प्रांत आहे तो नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर हे जे जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील, हा खानदेश प्रदेश म्हणून ओळखला जातो. पाठ्यपुस्तकामध्ये बहिणाबाई चौधरींचा करून दिलेला परिचय आपण बघूया. एखाद्या शेतात मोहराचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाई सारख्याच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे ध्येय आहे.
एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. बघा, प्रख्यात्र्यांनी लेखकानं सुंदर वर्णन बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचं, त्यांच्या प्रतिभेचं करून दिलेलं आहे. ही गेल्या दिवाळीमध्ये म्हणजे 1952 सालची ही घटना आहे. लेखक या ठिकाणी म्हणतो की एखाद्या शेतामध्ये मोहराचा हंडा सापडावा, तसा 1952च्या दरम्यान बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला. पुढे लेखकाने सांगितलेले त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्या बहिणाबाई चौधरींच्या संग्रहित केलेल्या कविता लेखकाला दाखवल्या आणि लेखकाला अतिशय आनंद होतो आणि आश्चर्य वाटतं. लेखक या ठिकाणी म्हणतो, शास्त्राप्रमाणे, सायन्स प्रमाणे मराठी वाङ्मयामध्ये किंवा कुठल्याही वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये शोध क्वचित लागतात. असा शोध 16 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये लागला होता. तो शोध म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेला एक थोर आत्मचरित्र आहे, स्मृतिचित्र नावाचं. आणि स्त्री मनाचं, स्त्रियांच्या भावभावनांचं लक्ष्मीबाई टिळकांनी त्या ठिकाणी त्या आत्मचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे की किती त्या काळामध्ये स्त्रियांना हालापेष्टा सहन कराव्या लागायचा. याचं सुंदर वर्णन स्मृतिचित्र या ग्रंथामध्ये, या आत्मचरित्रामध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे बहिणाबाईंचा जिव्हाळा जबरदस्त आहे. त्यांची प्रतिभा जी आहे, त्यांच्या शब्दाशब्दामधून नुसती झिरपते. जसं पाऊस पडल्यानंतर खडकामधून पाणी झिरपतं, त्याप्रमाणे त्यांच्या काव्य प्रतिभेमधून त्या ठिकाणी शब्द उमटत असतात. हे लेखक या ठिकाणी सांगतात. असं सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे, असं लेखकाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की जुन्यामध्ये चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. जुन्या नव्यांचा संगम, जुन्या साहित्याचा आणि नव्या साहित्याचा. तसं साहित्यामध्ये जुनं साहित्य, नवं साहित्य असं काही नसतं, पण रूढ अर्थानं लेखक या ठिकाणी म्हणतोय. बहिणाबाई चौधरी या एका अर्थानं निरक्षर होत्या, अशिक्षित स्त्रीनं सगळं हे रचलेलं आहे. आणि त्यांचं काव्य म्हणजे तर तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार आहे. आश्चर्य वाटतं की एक निरक्षर स्त्री एवढं कसं लिहू शकते. प्रख्यात्रेसारख्या प्रतिभावंत लेखकाला त्याचं आश्चर्य वाटलेलं आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षाची मैत्री आहे, पण त्यांच्या माजघरा सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक. म्हणून ते इतकी वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे गप्प राहणे, शांत राहणे, मौन पकडणे. लेखकानं या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे की त्यांचे सुपुत्र बहिणाबाई चौधरींचे सुप्रसिद्ध मराठी कवी ते होते. कवी सोपानदेव चौधरी यांच्या त्या मातोश्री आहेत म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरींना 72 वर्षाचं आयुष्य लाभलेलं होतं. 72व्या वर्षी त्यांना मरण आलं. लेखक या ठिकाणी सांगतो की सोपानदेव चौधरीची आणि लेखकाची ओळख 20-22 वर्षाची आहे, मैत्री आहे. पण त्यांच्या माजघरामध्ये सोन्याची खाण दडलेली आहे हे लेखकाला माहीत नव्हतं. आणि माजघर म्हणजे स्वयंपाकघर आणि बैठक यांच्या मधली जागा. पूर्वीच्या काळी माळवदाची घरं असायची आणि स्त्रिया बैठकीमध्ये येत नसत, समोर येत नसत. बुरखा पद्धत होती त्या काळामध्ये. किंवा स्त्रियांनी माजघरातच थांबायचं आहे, मधली खोली, त्याला शेजघर असं म्हटलं जात. आणि सोपानदेव चौधरी हे
मुलखाचे लाजाळू आहेत असं लेखक या ठिकाणी वर्णन करतो की त्यांना असं वाटलं की खानदेशी वऱ्हाडी भाषेमध्ये लिहिलेले हे काव्य, एका अडाणी आईनं लिहिलेले काव्य आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला ते आवडेल की नाही, ते महाराष्ट्र त्याचं कौतुक करेल की नाही कोणास ठाऊक, म्हणून ते शांत होते. पण एके दिवशी लेखकाला सोपानदेव चौधरीने बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा संग्रह तो स्वतः त्यांनी लिहिलेला आहे तो दाखवला. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. बघा, लेखकाकडे ते आले, त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी, आणि त्यांची जी चोपडी होती, वही होती, त्या वहीतली एक चतकोर भाग त्यांनी उघडला आणि बहिणाबाई चौधरींनी लिहिलेली एक कविता भीत भीतच लेखकाला म्हणजे प्रख्या अत्रेंना वाचून दाखवली. काय लिहिलेलं होतं बघा त्या काव्यामध्ये. यहरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठं हकलतो एक, जीव पोसतो कितीक. बघा, म्हणजे अल्पाक्षरामध्ये लेखिकेनं अतिशय भावगर्भ सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ही लेखिका म्हणजे बहिणाबाई चौधरी कवयित्री, त्या ठिकाणी त्यांची जी प्रतिभा आहे ती किती श्रद्धाळू आहे. यहरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठ हकलतो एक, जीव पोसतो किती का. पूर्वीच्या काळी शेतामध्ये विहिरीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी मोठ हे कातड्यापासून बनवलेलं साधन वापरलं जायचं आणि एक दोन बाजूला दोन्ही मोठा लावल्या जायच्या. विहिरीवर असं दगडी बांधकाम केलं जायचं आणि त्याच्यामध्ये त्याला दोर बांधून, त्या मोठाला दोर बांधून बैलाच्या साह्यानं त्या विहिरीतलं पाणी त्या मोठ्याच्या साह्यानं काढलं जायचं. म्हणून कवयित्री या ठिकाणी म्हणते यहरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक. बघा की पाणी सारखंच आहे. आत्मा आणि परमात्मा याचं वर्णन कवयित्री या ठिकाणी करते. परमेश्वर आणि आपण एकच आहोत. तोच जगाचा पोशिंदा आहे. एकला एक चालवितो तिन्ही लोक, तया आत्म्याचा विवेक पाहिलाची पहावा. ही सगळी जीवसृष्टी निर्माण करणारा एकच आहे, परमेश्वर आहे. म्हणून कवयित्रीनं म्हटलेलं या ठिकाणी मोठ हकलतो एक, जीव पोसतो कितीक. बघा, त्याच्या साहाय्याने किती जीव जगतात. मोठ हकलणारा म्हणजे परमेश्वर हा एक आहे. अतिशय असं सुंदर वर्णन, काव्यमय वर्णन, आध्यात्मिक वर्णन कवयित्री बहिणाबाई चौधरी या काव्यामध्ये करताना आपल्याला दिसून येतात. त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे 52 कशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. बघा, ही कविता सोपानदेव चौधरीने लेखकाला ऐकवल्याबरोबर लेखकाला आनंद झाला, आश्चर्य वाटलं. लेखकानं त्यांच्या हातातून ती वही खसकनाशी हिसकावून घेतली आणि ज्याप्रमाणे एखाद्याला तहान लागल्यानंतर मनुष्य आधाशी असतो की घटाघट पाणी पित राहतो, त्याप्रमाणे भराभर लेखकानं त्या बहिणाबाई चौधरींच्या कविता चाळल्या, वाचल्या. आणि लेखकाला मात्र भाषेची अडचण जाणवली नाही. ही बोली भाषा जी आहे ती महाराष्ट्राचीच मराठी बोली भाषा आहे. त्यामुळं त्याची ओळख लेखकाला होतीच. लेखक प्रख्या अत्रे त्यांच्या सुपुत्रांना असं म्हणतायत, सोपानदेव चौधरींना ते म्हणतात, अहो हे 52 कशी सोनं आहे. 52 कशी सोनं म्हणजे शुद्ध सोनं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बट्टा नाही, डाग नाही, मिसळ नाही. आणि महाराष्ट्रापासून अशा प्रकारचं काव्य लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. म्हणून त्याच क्षणी त्यांनी ते काव्य प्रसिद्ध करण्याचा
निश्चय केला, प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे, ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही, हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे कवी या ठिकाणी वर्णन करतोय, त्याचे हृदय ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य जेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते, डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. बघा, कवीने या ठिकाणी प्रतिभावंताची ओळख करून दिलेली. खरं म्हणजे जो कवी असतो त्याच्याकडे प्रतिभा शक्ती असते आणि ती जन्मजात असते. ते निसर्गाचं देणं आहे. त्याच्याबरोबरच ती काव्य प्रतिभा स्फुरलेली असते. नवनिर्माण करण्याची शक्ती म्हणजे प्रतिभा, आणि ते देणं त्याच्याबरोबरच यावं लागतं. म्हणून कवी हा जन्मावा लागतो असं म्हटलं जातं. जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणून त्या ठिकाणी उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार कवी आपल्या काव्यामधून करत असतो. मानवी भावना आपल्याला जे वाटलं ते काव्यामधून चित्रित करण्याचा प्रयत्न बहिणाबाई चौधरीने केलेला. म्हणून लेखक या ठिकाणी सांगतो की प्रतिभेमध्ये यत्न म्हणजे प्रयत्न आणि विद्या म्हणजे ज्ञान याचा फारसा संबंध नाही किंवा त्याच्याशी काही संबंध नाही, असं ठाम मत लेखकाचं झालेलं आहे. काही उदाहरणं या ठिकाणी लेखकानं या प्रतिभा शक्तीबद्दल दिलेले आहेत की कोकिळ पक्षानं तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. बघा, कोकिळ पक्षी गातो, सुंदर आवाज आहे त्याचा, मधुर आवाज आहे, आणि तो कुठं शाळेमध्ये शिकलेला असतो. म्हणजे प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकारची शक्ती असते, तिला प्रतिभाशक्ती असं म्हटलं जातं. प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधाचे निश्वास टाकू लागते. प्राजक्त म्हणजे पारिजातक आपण त्याला म्हणतो. छोटंसं फूल असतं बघा, पांढऱ्या पाकळ्या आणि केशरी रंगाचा दांडा असतो त्याला. पहाटच्या वेळेला हे या झाडाला, प्राजक्ताच्या झाडाला अशी असंख्य फुलं येतात आणि त्यांचा झाडाखाली जणू काही सडा पडतो. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतो की प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. अतिशय सुगंध दरवळत राहतो, सौम्य सुगंध मनाला आनंद देतो, आल्हाद देतो. तसं जातीच्या कवीच आहे. मूळ कवी हा जन्मजात असतो, म्हणून त्याचे हृदय ताल धरून बसलेले असते. त्याच्या हृदयामध्येच त्याच्या अंतःकरणामध्ये ते शब्द असतात, सूर असतात, ताल असते, लय असते, संगीत असतं. त्यामुळे त्याच्या शब्दावर, जिभेवर जे शब्द येतात तेच मुळी नाचत येतात. बघा, कवीला शब्द ओढून तोडून आणायची गरज नसते, सहज त्याला ते स्फुरण होत असतं. आणि सृष्टीतलं सौंदर्य जेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. बघा, खरं म्हणजे पाहणं आणि दिसणं याच्यामध्ये फरक आहे. कवीला आपण नुसतं पाहत असतो पण आपल्याला दिसत नसतं, कवीला दिसत असतं. कारण कवीची निरीक्षण शक्ती ही दांडगी असते आणि काव्यमय भाषेमध्ये, मधुर शब्दामध्ये, गेयतेमध्ये, प्रासादिक शब्दामध्ये कवी किंवा कवयित्री वर्णन करत असते. म्हणून जीवनातलं संगीत त्याला ऐकू येतं. डोंगराच्या कपाऱ्याडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. काव्य हे हृदयातून यावं लागतं, अंतःकरणातून यावं लागतं, मनातून यावं लागतं. असं मानल्याखेरीज जगातील अमर काव्य जे आहेत हे कसे जन्माला येते कोडे सुटणार नाही. म्हणून ती अंतःकरणाची निर्मिती असते,
हृदयाची निर्मिती असते तेव्हा काव्यस्फुरण होतं, साहित्य निर्मिती होते, असं लेखकानं या ठिकाणी वर्णन केलं आहे. बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा अशा त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपडीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते. कोणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही. पहा, लेखक या ठिकाणी म्हणतोय की सहज त्यांना काव्य स्फुरायचं. बहिणाबाई चौधरीने कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नव्हतं किंवा त्यांना लिहिता येत नव्हतं किंवा वाचता येत नव्हतं. त्या म्हणायच्या की गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा आहेत. शेतातलं आणि घरातलं काम करता करता त्यांनी गाणी रचली. त्यातली पुष्कळशी ती त्यांच्याबरोबरच गेली, थोडीफार कुणीतरी टिपून ठेवली. आणि अशी ही एक अपडीक कष्टाळू गृहिणी आहे. रूढ अर्थाने शिकली नाही, लिहिता वाचता येत नव्हतं, पण जात्यावर दळण दळता दळता, शेतातली कामं करता करता, घरातली कामं करता करता ती गाणं म्हणायची किंवा चूल फुंकता फुंकता म्हणायची माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली. बहिणाबाई चौधरींच्या आईचं नाव भीमाई होतं, म्हणून आंब्याच्या सावलीप्रमाणे दाट सावली देणारी आपली माता आहे. किंवा त्या म्हणायच्या माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल. स्त्रियांना माहेर आपलंसं वाटत असतं, जवळचं वाटत असतं, सासर दूरचं वाटत असतं. असं जिवंत काव्य बहिणाबाई चौधरींनी चित्रित केलेलं आहे. श्वास टाकावा इतक्या सहजपणे त्या हे काव्य रचना करतात. कुणीतरी आक्षेप घेईल काव्यावर की आपल्या जुन्या स्त्रिया जात्यावर गाणं म्हणता म्हणता सहज काव्य रचना त्या करायच्या. पण लेखक या ठिकाणी म्हणतो बहिणाबाई चौधरीच्या बाबतीत असं नाहीये. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते ह्याचे त्यांनी केलेले वर्णन वाचा. धरित्रीच्या कुशीत नावाची त्यांची एक अतिशय गाजलेली कविता आहे. त्याचा संदर्भ या ठिकाणी लेखक देतोय. काय म्हटलेले बघा. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटले दोन पाण जसे हात जोडीसन. बघा, धरित्रीच्या कुशीत, त्या धरणी मातेच्या कुशीत काय काय दडलेले एक गुपित आहे. निसर्गाची ही किमया कवयित्री या ठिकाणी काव्यामधून चित्रित करत आहे. हे शेतामध्ये पिरलेले बी बियाणं अनेक संकटाला तोंड देत आहे. ऊन वारा पाऊस झेलत आहे आणि त्याच्याबरोबर खेळता खेळता एका एका कोंबातून त्या ठिकाणी असंख्य पानं फुटायला लागतात आणि हळूहळू हा कोंब वर यायला लागतो. म्हणून त्यांनी पुढे म्हणले प्रगटले दोन पानं जसे हात जोडीसन. बघा, आपण एखाद्याचं अभिवादन करण्यासाठी हात जोडतो, नमस्कार करण्यासाठी हात जोडतो, परमेश्वराचं त्या अंतरात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपण हात जोडतो. नमस्कार अभिवादन हा अंतरात्म्याला केलेला अभिवादन आहे. म्हणून त्या ठिकाणी एखाद्याला त्या ठिकाणी आपण नमस्कार घालतो तर त्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मारामाला हा खऱ्या अर्थानं ते वंदन आहे. ही वंदन भक्तीचं सुंदर वर्णन कवयित्री या काव्यामध्ये करताना दिसून येते. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल एवढी कल्पना कवयित्री या ठिकाणी करत आहे. हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावलेले असताना ते चित्रित करतात. तरुणपणी त्यांच्या पतीचं निधन झालं, त्यांना त्यांचं सौभाग्य गेलं
त्यांना वैधव्य प्राप्त झालं त्यावेळेस त्यांनी लपे कर्माची रेखा नावाचं एक काव्य लिहिलं. त्यामध्ये त्या वर्णन करतात, लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुकू रेखा उघडी पडली. बघा, कर्म माणसाचं कसं असतं, जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, सुख आणि दुःखाचं वर्णन कवयित्री त्या काव्यामध्ये करत आहे. जीवनामध्ये नेहमी सुखाचे प्रसंग असतात असं नाही, दुःखाचेही प्रसंग येतात. आणि कवयित्रीला त्या ठिकाणी वैधव्य प्राप्त झालं, आपला पती त्याचं निधन झालं, म्हणून कवयित्री या ठिकाणी म्हणते लपे कर्माची रेखा. कारण भारतीय स्त्रिया पती हा परमेश्वर मानतात आणि त्या पती परमेश्वराच्या नावानं कुंकू लावतात. म्हणून त्यांनी म्हटले लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, की बाईला कुंकवाचं बोट आणि पुरुषाला चहाचा घोट बरोबरच आहे. एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या घरी गेली आणि ती म्हटली की अहो कुंकू लावून जावा, तर त्या ठिकाणी ती पुढे गेलेली परत येते आणि हे सौभाग्याचं लेणं स्त्रिया ते कुंकू लावतात. पतीच्या नावानं आणि परमेश्वराच्या नावानं हे कुंकू लावलं जातं. कारण त्या ठिकाणी ब्रह्मरंध्र म्हटलं जातं त्याला, कारण तिथून आज्ञाचक्र मिळतात, आज्ञाचक्र येते आणि आज्ञा मिळत असतात. ही भारतीय संस्कृती आहे. स्त्रिया हातामध्ये बांगड्या किंवा सौभाग्य अलंकार घालतात, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायामध्ये चैन, अशा प्रकारचे अलंकार असतात. कवयित्री या ठिकाणी म्हणते जेव्हा तिला वैधव्य प्राप्त झालं त्यावेळेस ते कवयित्रीचं कुंकू पुसून गेलं. म्हणून लपे कर्माची रेखा, की पती परमेश्वराबरोबरच कर्म माझं गेलेलं आहे. माझ्या कुंकवाच्या खाली पुसूसनी गेलं कुकू रेखा उघडी पडली. बघा, कर्म उघडं पडलेलं आहे. कारण पती आणि पत्नी हे दोन नातं वेगळं नसतं असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मानलं जातं. पती हाच परमेश्वर आहे आणि त्याच्यासाठीच ती अहोरात्र कष्ट करत असते. असे वैधव्याचे हृदयभेदक करुण काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल. बघा, तिच्या हृदयामधून असं करुण रस असणारं वर्णन त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे आणि मग त्यांची कविता ही सामान्य आहे असं कोण म्हणेल. सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दळण दळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे त्यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचे. पूर्वीच्या काळी आपल्याकडं गिरण्या नव्हत्या, पिठाच्या गिरण्या नव्हत्या, म्हणून प्रत्येक घरोघरी जातं असायचं. जातं, उखळ, मुसळ हे घरातले साधनं असायची. जात्याच्या साह्यानं धान्य दळलं जायचं, उखळामध्ये कुटलं जायचं, मुसळाच्या साह्यानं. पहाटे उठून बहिणाबाईचं चौधरी त्या ठिकाणी जात्यावर दळण दळायच्या आणि दळता दळता त्यांच्या ओठातून काव्य लेखक या ठिकाणी म्हणतो की सांडू लागायचं आहे. सांडणे म्हणजे ओसंडून वाहणे. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. बघा, की आपल्या जीवनासाठी लागणारं जे धान्य आहे, जीवन जगण्यासाठी लागणारं जे पीठ आहे, ते सकाळी पहाटे स्त्रिया जात्यावर दळण दळायच्या. आणि म्हणून त्यांनी म्हटले अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येते ओठी. पोटातून म्हणजे अंतःकरणातून, मनातून, हृदयातून. हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी स्वतः करून ठेवले आहे. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटण्याची झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला म्हणजे त्या काव्यामध्ये संतापून चुल्याला म्हणत, पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धण्या कसं आलं तुले हिव. हिव म्हणजे तुला थंडी कशी वाजते, तू का पेटत नाहीस. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करतात आणि त्या ठिकाणी ओले लाकडं असले की ती चूल पेटत नाही, त्याचा नुसताच धूर होतो. म्हणून कवयित्री या ठिकाणी म्हणते पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव. बघा, स्त्रिया कासावीस होतात, धूर होतो घरामध्ये,
डोळ्यांना त्रास होतो, श्वास घेता येत नाही आणि स्वयंपाक करता येत नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, अरे पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हिव. इस्तवाचा धनी म्हणजे परमेश्वर, की त्यानंच हे पंचमहाभूत आपल्याला दिलेले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. की तेज म्हणजे विस्तव, आप म्हणजे पाणी, हे सगळं त्यानंच दिलेलं, त्याचीच करणी आहे. तुला काय थंडी वगैरे वाजते की का, तू का पेटत नाहीस, असं परमेश्वराला उद्देशून त्या काव्यामधून त्यांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. म्हणून कवयित्री म्हणते, पुढे चूल पेटली तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले, म्हणजे संसाराची रहस्य काव्य रूपाने त्यांच्या मुखामाटे प्रगट होत. बघा की टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करतो, त्याचं वर्णन कवयित्रीनं सुंदर प्रकारे आपल्या संसार या नावाच्या काव्यामधून केलेलं आहे. मित्रो, आज या ठिकाणी आपण थांबूया. त्यांचा पुढच्या काव्याच्या प्रतिभेचा, काव्य प्रतिभेचा लेखकानं करून दिलेला परिचय जो आहे तो पुढील पाठामध्ये आपण बघूया. तुर्तास धन्यवाद.